हॅलो आणि स्वागत तुम्हा सगळ्यांचं बिग बॉस मराठी सीझन 6 क्लोजिंग वोटिंग ट्रेंड्स कोणाचं एविक्शन होऊ शकतं या दोन प्रश्नांची उत्तर मी मागील दोन व्हिडिओमध्ये दिले होते. पण आज डबल यावे लागेल कारण तुम्हाला पहिले मी क्लोजिंग वोटिंग ट्रेंड सांगून देतो. तर पहिलं नाव आहे रोशन भजनकर जे नंबर 1 वर आहे, नंबर 2 वर राखी सावंत आहे, नंबर 3 वर राकेश बापट आणि नंबर 4 वर प्राजक्ता शुक्रे आहे. आता राखी आणि राकेश हा सेफ आहे आणि रोशन नंबर 1 वाला आणि प्राजक्ता नंबर 4 वाली या दोघांपैकी कोणा एकाचं इव्हिक्शन होणं आहे. तर माझ्या मते आज मी एक नाव घेऊनच घेतो. कालपर्यंत मला असं वाटत होतं की प्राजक्ता यांचं इव्हिक्शन होऊ शकतं, पण आज असं वाटत आहे की रोशन यांचं इव्हिक्शन होणार आहे. कारण रोशन हा स्वतः तोंडाने असा म्हणत आहे की माझं इव्हिक्शन होऊ शकतं हर एपिसोडमध्ये, व्हिडिओमध्ये नाही एपिसोडमध्ये. तर अरे यार, एक तर मी असा कॅमेरा खाली ठेवला आहे ना, तर मला असं हात हलवत आहे तर तुम्हाला दाखवता पण नाही येत आहे. पण जाऊ द्या, मला असं वाटतं की रोशन यांचं इव्हिक्शन होणार आणि प्राजक्ता सेफ होणार. आता यावर आपण जास्त डिस्कशन आज इव्हिक्शन झाल्यावर उद्या करूया. एक गोष्ट लक्षात ठेवून घ्या, तुम्ही तुमच्या फेवरेट कंटेस्टंटला वोट केलेला आहे. नंबर 1 वर रोशन आहे, नंबर 2 वर राखी आहे, नंबर 3 वर राकेश आहे आणि नंबर 4 वर प्राजक्ता शुक्रे आहे. प्राजक्ता रोशन कोण निघू शकतं हे तर आपल्याला वेळच सांगणार, पण मला असं वाटतं की रोशन निघणार. आणि जर रोशन नाही निघाला आणि तर तुम्ही मला कमेंटमध्ये येऊन शिव्या नका देऊ की तू काय बोलत होता. बस झालं, जास्त बोललो आज. बस झालं आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. टेक केअर, बाय बाय.